शालीला शालीला हेडलाईट चालू आहे किंवा नाही आहे काय गरज नाही. आधी आता बटर खाऊन फुगणार आहे, जाडी होणार आहे. मंद पंजाबीच ना, काय म्हणणार याला. एवढं म्हणजे काय 100-200 मीटर रोड जरा थोडासा रोडवरती सगळे ट्रॅव्हल्स वाले आहेत. पण चाललोय का गोव्याला, तर मला हे लोक कधी खायला देणार आहेत आपण वाट बघूया. मी पण तुमची मान थोडी वर खाली करा. नेहमीची दर्दभरी कहाणी. स्वामींचं पण दर्शन घेतलेलं, आशीर्वाद घेतलेला आहे की सर्व तयारी आमच्याकडनं आम्ही केलेली आहे. आम्ही निघालो फिरायला. मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबाराव फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मध्ये 2-3 दिवस आपले ब्लॉग आले नाहीत. तर आपले ब्लॉग का नाही आलेत माहितीये, तर हे बघा. शालीला 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 जायाचा जायाचा शालीला सहलीला जायाचा जायाचा सहलीला कलिंगड खावाचा आणि खाऊन जावाचा सहलीला. आमची तयारी चालू होती सहलीला जायची. बघितलंच तुम्ही आता. मस्त आम्ही सगळे एकदम एक्सायटेड आहोत. स्पेशली एक्सायटेड आहे ती अक्षता. काय एक्सायटेड आहे तुम्हाला कळेल आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. अरे एक्सायटेड आहे कारण तिची एक्झाम संपली, CETची पण एक्झाम संपली 12वीची, आणि तिला कुठे बाहेर जाता नाही आलं. पण तिला पण आता फिरायला जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही निघालो फिरायला. आणि मी एक्सायटेड आहे कारण माझं फर्स्ट ड्राईव्ह असणार आहे ह्या रूटवरती, ज्या रूटवर जाणार आहे. आणि सर्वात जास्त एक्सायटेड आहे म्हणजे आमचा आयुष पण एक्सायटेड आहे कारण तो पण जरा रुटीनमधनं कंटाळला आहे आणि त्याने पण 4 दिवस वर्क फ्रॉम होम घेतलेला आहे. आणि आमचा हा 5वा मेंबर जो सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे, आमची लिटिल एंजल स्नोवी. आणि एक तुम्हाला सांगतो, आमच्या खासियत आहे आमच्या घराची. आमच्याकडे 2 ते 3 महिन्यात जन्मलेलं बाळ फिरायला जातं. आयुष 3 महिन्यात फिरायला गेला होता गावाला. आर्या गेली होती 3 महिन्यामध्ये फिरायला त्या काकाच्या लग्नाला. आणि आता स्नोवी पण 2 महिने झाले तिचे 2 दिवसापूर्वी, आणि ती पण निघाली फिरायला. तर चला आता आम्ही सगळे निघालो फिरायला. आमची पूर्ण तयारी सर्व झालेली आहे इकडे. आता आपण आपल्या गाडीने चाललोय आणि मला मस्त आनंद घ्यायचा आहे ड्रायव्हिंगचा. ह्या रूटवरती मी पहिल्यांदाच जाणार आहे, ते गाडी घेऊन स्वतः पहिल्यांदाच चाललोय. आणि आम्ही सर्वच एक्सायटेड आहोत, फुल्ली एक्सायटेड आहोत. तुम्हाला आता सर्व आपले पुढचे ब्लॉग्स बघायला मिळणार आहेत. ते मस्त एंटरटेनिंगवाले, ट्रॅव्हलवाले आणि फुल मजा धमाल येणार आहे. तुम्ही सर्व एन्जॉय करणार आहे. त्यामुळे आमचे सगळे ब्लॉग एन्जॉय करा, जसं आमची स्नोवी एन्जॉय करते फिरणं. आता ती कशी रिॲक्ट करणार आहे आमच्या ट्रॅव्हलमध्ये आम्हाला काय माहीत नाही. बाकी सर्व तयारी आमच्याकडनं आम्ही केलेली आहे. तर चला आता वाजले 8:30 आणि आम्ही प्रवास निवडला आहे तो रात्रीचा, कारण आता आयुष कामावर गेला आहे. तर कामावरून तो 9 वाजता त्याला आम्ही ऑन द वे पिक करणार आहोत. आणि बाकी सर्व रेडी झाले, तयारी झालेली आहे आपली. आणि सध्या गरमीचे दिवस म्हणजे एवढी भयानक गरमी आहे ना की दिवसाचा प्रवास करायचं म्हटलं तरी पण अंगावर काटा येतो. म्हटलं चला यांचा पण पहिला प्रवास आहे, आपल्याला पण निवांत जायचं आहे, त्यामुळे जरा रात्रीचा प्रवास करूया. आता कसा प्रवास होणार आहे तुम्हाला कळणार आहे. आणि मॅडम आमच्या अजून रेडी होत आहेत. जास्त एक्सायटेड माणूस आहे ना तो अजून आमचा रेडी होत नाही. आता घर आवरते सगळं, कारण शेवटचा माणूस तोच असतो घर आवरून सर्व निघणारा. चला मग आता सर्व बॅगा बिगा घेऊया. मॅडमचं तो तुम्ही रीलमध्ये बघितलं काय एक्साइटमेंट आहे ते. तर चला आता आपण आपला प्रवास सुरू करूया. बॅगा वगैरे घेऊन खाली जाऊया. चला. आणि आपली गाडी ही आहे आज. आर्या सामान भरते आहे आणि आमचं सामान बघा फुल झालेलं आहे पूर्ण. आणि आम्ही मस्त असं स्वामींचं पण दर्शन घेतलेलं, आशीर्वाद घेतलेला आहे प्रवासापूर्वी. आपल्या बाजूलाच मठ आहे हा स्वामींचा. चला स्वामींचं पण मस्त असं आशीर्वाद घेतलेला आहे आता आम्ही. चला आता मॅडम रेडी, चलो. आणि CNG गाडीवाल्यांची नेहमीची दर्दभरी कहाणी, CNGसाठी लाईन लावणे. तरी आता आपण आतमध्ये आलोय दिघ्याच्या CNG भरायला. इकडे जरा कमी गर्दीचं असं वाटलं, पण भली मोठी लाईन तर लागली आणि सगळीकडे आता लाईन असणार आहे. तर माहीत नाही CNG किती भेटतोय काय ते. आणि आता आम्ही पण लाईनीत उभे राहिलेलो आहोत. आता वाजलेत 9:10. 9 वाजता आपण घरातून निघालोय. तुम्हाला एक्झॅक्ट टाइम पण कळेल की किती वेळ आपल्याला कुठे जायला लागतोय ते. AC चालूच ठेवलंय मी गाडीचं, गाडी थांबली आहे. तर कळेल आपल्याला की एक्झॅक्ट टाइम पण मी तुम्हाला सांगेल की किती ट्रॅव्हल टाइम होणार आहे तो आपल्या रूटवरती. 9 वाजता निघालो आणि आत्ता 9:10ला आम्ही पहिला CNG हॉल्ट घेतलेला आहे. आता 9:10 नंतर किती वेळा CNG बर्न होणार तेही तुम्हाला मी सांगतो. अजून आम्ही पनवेल पण क्रॉस नाही केलंय, जस्ट तुर्बा क्रॉस केलंय, नेरूळ आलाय. आणि मागच्या CNG पंपावर आम्ही CNG भरला नाही. पंपावर काहीतरी प्रॉब्लेम होता CNGच्या, माहीत नाही काय ते म्हणाले अजून 15-20 मिनिटं लागतील. म्हटलं आपण काय वेळ फुकट घालवा म्हणून निघालो आणि पुढे येऊन अडकलोय ट्रॅफिकमध्ये. आता हे नेरूळचं ट्रॅफिक आहे. नेरूळचं आता फ्लायओव्हर लागेल पुढे. नेरूळ येईल आता. ट्रॅफिक निघालेलं आहे लगेचच.
आणि आमचा कॅमेरामन थोडा हलतोय, जशी गाडी हलेल तसं. थोडंसं ऍडजस्ट करा तुम्ही पण, तुमची मान थोडी वर खाली करा थोडे. ठीक आहे, थोडंसं ट्रॅफिक होतं हे बघा, लगेच ब्रेक मारायला लागतोय. पनवेल जाईपर्यंत ट्रॅफिक हे राहणारच आहे, त्याचा काय पर्याय नाही. हळूहळू जाऊ पुढे पनवेल पर्यंत. पनवेल नंतर हुपसो की रोड थोडासा खाली भेटेल. आणि आत्ता आपण पोहोचलोय ते कळंबोलीला. वर आहे आपला एक्सप्रेस हायवे, इथनं पण आपण जाऊ शकतो. इथनं पुढे तुम्हाला खालापूरवरनं राईट मारून पाली मार्गे पण तुम्ही जाऊ शकता माणगावला. पण मला जायचं आहे ते आपला NH66 पळसपे फाट्यावरनं सुरुवात होतो, तिथूनच जायचं आहे मला. एन्जॉय करायचे जर्नी. बरोबर 1 तास लागला आहे मला. 9 वाजता निघालो होतो, 10 वाजले होते इथे पोहोचेपर्यंत. 1 तास गेलेला आहे. तर ती 10 मिनिटं आमची टॉर्चवर गेली, CNGच्या पंपावर गेली. CNG तर भरला नाही पण वेळ मात्र गेला. आणि अक्षता मॅडम काय मॅप चेक करून बघतायत किती वेळ लागणार आहे ते, अंदाज घेत आहेत. बघा इथे स्नोवी झोपली आहे आणि आर्या बसली आहे. आणि आयुष कुठे आहे ते तुम्हाला कळेल थोड्या वेळाने. आयुष आहे आपल्या बरोबरच आहे, पण गाडीत तुम्हाला कुठे दिसत नाही, लपलाय कुठेतरी. तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतो कुठे आहे ते तो. आता आम्ही थांबलोय CNG भरायला. CNGची लाईन लागली आहे आणि थांबलो. झोपलेली एकदम गार झोपलेली, बसल्या बसल्या झोपून दिलंय. आता आम्ही पळसपे फाट्याला थांबलोय CNG भरायला. मग आता मला भूक लागली. आता मला हे लोक कधी खायला देणार आहेत आपण वाट बघूया. तेव्हा मी तुम्हाला परत भेटेनच. मी भेटेनच तुम्हाला. आपली भेट होतच राहील. मी पुन्हा येईन. चला गाईज बाय बाय. आता आम्ही CNG भरतो. ते पप्पा तुम्हाला दाखवतीलच की तिथं CNG काय ते दाखवतात ते दाखवतील. ते तुम्ही बघा आणि आपण भेटू खायचं. बाय बाय. आणि इकडे आता भरतोय CNG. काय रेट आहे CNG? 84 रुपये. 84 रुपये रेट आहे आता. पळसपे फाट्यावरती CNG भरतोय आता आम्ही. चालू केलाय आणि यांच्या इकडे बघा काय चालू आहे, फुल धमाल. हा वा वा, व्हेरी गुड. काय एक काम आटपलेलं आहे. आणि हे काय दाखवताय म्हणतात, अरे व्हेरी गुड, चांगलं काम केलेलं आहे स्नोवीने. आटपलेलं एक काम. आणि चला आपलं CNGचं काम पण ऑलमोस्ट झालेलं आहे. पेमेंट करूया आणि निघूया. चला झालं आपलं काम. आता आपण आहोत पळसपे फाट्याला. आता तुम्हाला राईट दिसतोय का वर लिहिलेला पणजी? तर आपण चाललोय का गोव्याला? तर नाही, गोव्याला नाही चाललोय आपण, पण चाललोय त्याच रूटवरती, गोवा रूटवरती. आणि हा पळसपे फाट्यावरून आपल्याला मारायचा आहे राईट. युटर्न तर मारलाय आपण. आता मारायचा पुढचा आपल्याला लेफ्ट टर्न. 66 नॅशनल हायवे 66 साठी आपल्याला मारायचा आहे लेफ्ट. आणि मग आपला चालू होईल नॅशनल हायवे 66. आला आता आपला चौक. आणि आता वाजलेत 10 वाजून 25 मिनिटं झालेत. आणि हे बघा आता आला आपला लेफ्ट. आता आपला सुरू झालाय NH66 चा प्रवास गोवा. म्हणजे NH66 चा प्रवास 536 किलोमीटर गोवा आहे आणि 125 किलोमीटर महाड आहे. चला एन्जॉय करूया. रात्रीची वेळ आहे, जास्त काय प्रवास दाखवता येणार नाही, पण आम्ही एन्जॉय करणार आहोत. समोर तुम्हाला दिसतात किती लक्झर लागलेले आहेत, म्हणजे ट्रॅव्हल्स वाले आहेत सगळे. रोडवरती सगळे ट्रॅव्हल्स वाले आहेत. समोर महापुरुष, जीवदानी, अधिष्ट कृपा, त्याच्या पुढे एक आहे. फुल जर्नी चालू आहे आपली NH66 ला. सर्व लक्झरी वाले लागलेले. आणि आता सगळ्या गाड्या ह्याच रोडने जातात. आणि आतापर्यंत तरी रोड आपल्याला एकदम टनाटन लागलेला आहे. आता पुढचं माहित नाही मला, पण पळसपे फाटा जसा क्रॉस केला तिथून 1 नंबर रोड लागलेला आहे. पुढचं मी तुम्हाला अपडेट देतोच. लक्झरी बघा फुल स्पीड मध्ये चाललेलं आहे सगळ्या. मस्त स्पीड पकडलेल्या लक्झरींनी पण आणि आपण पण एकदम लिमिट मध्ये गाडी चालवते बघा. 60-80 जास्त स्पीडने जाणार नाही. रात्रीचा प्रवास आहे आणि पहिल्यांदाच करतोय या रूटला प्रवास, त्याच्यामुळे सावकाशच जाणार. आमच्या गावचा रूट असताना आतापर्यंत 100-120 ने गेलो असतो. हा रोड जरा थोडासा अनोळखी आहे. म्हणजे असा रूट चांगला आहे पण अनोळखी आहे. त्यामुळे आपलं सावकाश जायचं. आणि आयुष हा बघा लपलेला. आयुष दिसला का तुम्हाला? आयुष पण आलाय बाहेर. आणि आम्ही विचार केलेला ह्या ढाब्यावरती थांबायचं, पण इकडे फक्त चायनीज मिळते आणि वडापाव वगैरे म्हणून नाही थांबत आहे. आणि एक बघा स्नोई आयुषला दिसल्या ते बघा त्याच्या मागेच लागली ती. आता कपडे खराब करणार आयुषचे सर्व, पण चालतंय बघा. आणि ते बघा आमची साची पण आहे तिकडे.
आणि आमची दुसरी पण गाडी आहे आमच्या बरोबर. आम्ही सगळे चाललो आहेत काय सहलीला. काय अरे सहलीला चाललोय सगळे. आता इथे का आम्ही जेवायला थांबत नाही, फक्त चायनीज आहे. मग पुढे जरा एक 20 मिनिटावरती एक ढाबा आहे, तिकडे थांबतो जेवायला. 12:15 झाले आणि रोड एकदम सुसाट आहे. मी सांगतो पाली रोडने पण याची काय गरज नाही तुम्हाला, एक्सप्रेस हायवेने वगैरे. ते आपल्या NH66नेच द्या पळसतो फाट्यावरनं पण एकदम सुसाट रोड आहे. फक्त 1-2 ठिकाणी पॅच होते छोटे छोटे म्हणजे काय 100-200 मीटरचे होतं. फ्लायओव्हरचं काम चालू आहे, चालून द्या. बाकी एकदम एकदम जबरदस्त रोड आहे. मक्खन माणगाव गेलं कधी कळलं पण नाही आम्हाला. एकदम मस्तपैकी आलो आम्ही. चला आता पुढचा प्रवास पण आपला मस्त होईल, मस्तच होईल. चला आता जा पुढच्या ढाब्यावर. आणि आत्ता आम्ही पोचलो आहे मंद पंजाबीच ना, काय म्हणणार याला. हां तेच काहीतरी आहे, मंद पंजाबी ढाबा. फॅमिली रेस्टॉरंट आणि नॉनव्हेज व्हेज दोन्ही आहे. इकडे व्हेज लिहिलं आहे, मला वाटलं प्युअर व्हेज आहे की काय. आणि बाबा उतरत आहेत सगळे आहेत इकडे. आणि हे आहे आपल्या मंड पंजाबी. ओके मंड पंजाबी बघा, हिंदीमध्ये लिहिलं आहे ते मंड पंजाबी. ओके मंद नाही, मंड पंजाबी. माणगावच्या जरा पुढे चालू आहे आम्ही. तर मागे मी हॉल्ट घेतला होता ना, जरासा पुढे, मला वाटतं हार्डली 1 किलोमीटर पुढे, 1-2 किलोमीटर. आणि आता हा ढाबा भेटलेला आहे. चला इकडे आता पेटपूजा करूया. आणि मंगळवार सुरू झाला आहे, 12:30 वाजलेत. आम्ही थांबलो आहे जेवायला. चला तर बघू काय आहे जेवायला आतमध्ये. तुमच्या आधी इकडे सीट बुक केली आहे हिने, आमच्या स्नोवीने फुल सीट बुक केलेली आहे. आम्ही मागवली आहे व्हेज पंजाबी थाली. बघा अशी आहे. काय शाही पनीर, दाल मखनी आणि काहीतरी अजून आहे काहीतरी. आणि ते काय नान ना, राईस तर आहे पण नान पण आहे. नान आहे, बटर नान आहे. आणि ते पण एकदम स्पेशल पंजाबी बटर नान. आधी आता बटर खाऊन फुगणार आहे, जाडी होणार आहे. अशी थाली आलेली आहे. इकडेपर्यंत चालू आहे जेवण. आणि आमचं तर अजून मोकळंच आहे. यांचं लेट येणार होतं पण आमचं पहिलं आलं आहे आणि आमचंच लेट झालं आहे. अरे कसा टेस्ट? अरे कशी आहे टेस्ट? चांगली आहे का? हां अक्षता चांगली आहे ना. म्हणजे तुम्ही जर या रोडने जात असाल तर माणगावच्या पुढे काय मंड ढाबा बघा, मान पंजाबी ढाबा. इकडे नक्की थांबून तुम्ही जेवण मागू शकता. थाली तर मागूच शकता तुम्ही. पंजाबी थाली 250 रुपयाची आहे, पण स्पेशल पंजाबी थाली स्पेशलच आहे एकदम. आणि इकडे आम्ही आमचा रोटी आणि काय आपलं ते चिकन कोल्हापुरी. चला आता जेवणाचा आनंद घेऊया आणि कसं आहे ते बघूया. भूक लागले सगळ्यांना. आमचं मस्त असं जेवण झालेलं आहे. आणि मी रेकमेंड करेल तुम्ही जर या रूटने जाता तर माणगावच्या पुढे हा मान पंजाबी ढाबा, इथे नक्की जेवण करायला थांबा. आणि बटर नान तर 1 नंबर होते, 1 नंबर. आम्ही 3 एक्स्ट्रा ऑर्डर केलेल्या, आम्हाला संपल्याच नाहीत 4 जणांमध्ये. त्यामुळे आम्ही त्या राहिल्या. साची बघा, ही बघा. आणि क्वांटिटी पण चांगली आहे, क्वालिटी तर उत्तमच आहे. नॉनव्हेज पण भारी होतं. म्हणजे ह्यांनी तर व्हेज खाल्लं ते तर भारीच होतं, पण नॉनव्हेज पण भारी होतं. रेकमेंडेड आहे. तर चला आता वाजले 1:15. आपला 1 पाऊण तास गेला इथे बघता. ठीक आहे आता पुढे निघूया हळूहळू. कुठपर्यंत जातो बघूया. चलो. आणि आत्ता आलाय कशेडी बोगदा. कशेडीचाच आहे ना, टनेला हेड कशेडीचा बोगदा. वा चला रात्रीचा कसा दिसतो बोगदा बघा. आणि रोड एवढा मक्खन आहे ना, खरंच सांगतो 1 नंबर रोड आहे. आणि पूर्ण लाईटी आहे बोगद्यामध्ये. हेडलाईट चालू आहे किंवा नाही आहे काय गरज नाही. 1 नंबर बोगदा पण आणि रोड पण जबरदस्त. भारी वाटतं बाई. इच्छा होती आपली या रोडने ट्रॅव्हल करायची, स्वतः गाडी ड्राईव्ह करून जायची. मजा येते, अजून तरी मजा येते, पूर्ण मजा येते ड्राईव्ह करायला.